स्वाध्यायप्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 24. आपलं भलं व्हावं या भावनेपोटीच ताईनं उपोषण सुरू केलं आहे हे त्याला कळत होतं. त्याच्यावरचं अपार प्रेम तिच्या या कृतीतून त्याला पुन्हा एकदा प्रतीत झालं होतं. परंतु तिच्या प्रकृतीच्या दृष्टीनं उपोषण करणं योग्य नव्हतं. दुःखाचे अनेक आघात तिच्या मनावर झाले होते. ती पार खंगून गेली होती. त्या दुःखात आणखी भर पडायला नको होती. म्हणूनच आई आणि तात्या परोपरीनं तिची समजूत काढत होते. पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं. 3 दिवस उलटले तरी नर्मदेनं उपोषण सोडलं नव्हतं. एका जागेवर ती बसून असायची. कोणाशी फारसं बोलायची देखील नाही. पांडुरंगही आपल्या निर्णयावर ठाम होता. कारण कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच त्याचा त्यावर पूर्ण विचार झालेला असायचा. अविचारानं तो कुठलीही गोष्ट करत नसे. लहानपणापासूनच त्याला तशी सवय जडली होती. पाठशाळेचं शिक्षण घेण्याचा निर्णय त्यानं पूर्ण विचारांती घेतला होता. म्हणूनच तो आपल्या निर्णयापासून जरा देखील ढळला नव्हता. मनाशी तो एकसारखा म्हणत होता, ताई फक्त माझा विचार करते, पण मी समाजाचा विचार करतो. समाजाच्या उत्कर्षातच माझा उत्कर्ष आहे. संस्कृतीचा प्रसार करून समाज प्रबोधन करायचं झालं तर प्रचलित शिक्षण पद्धतीचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी स्वतंत्र शिक्षणच घ्यायला हवं. मुळाशी जाऊन संस्कृत शिक्षण घेतल्याशिवाय संस्कृती प्रसार कसा होणार? हे कार्य जर माझ्या हातून होणार असेल तर कोणत्याही भावभावनांमध्ये मला अडकून चालणार नाही. याप्रमाणे त्याचे गेले 2 दिवस विचार चालले होते. विवेकानंद, गांधीजी, विनोबा भावे यांना प्रचलित शिक्षण पद्धतीतला फोलपणा मोठेपणी कळून चुकला होता. पांडुरंगाला मात्र वयाच्या 13व्या वर्षीच त्यातलं वैयर्थ कळलं होतं. सामाजिक क्रांती घडवून आणणारा पुरुष कधी वैयक्तिक आयुष्याकडे बघत नाही किंवा भावनाप्रधान बनत नाही. म्हणूनच तो आपल्या विचारांपासून ढळत नाही. त्या 3 दिवसातही पांडुरंग आपल्या विचारांपासून यत्किंचितही ढळला नव्हता. तणाव मात्र होता तसाच होता. अखेर रोह्याच्या पाठशाळेला प्रारंभ झाला. पाठशाळा सुरू करण्यापूर्वी नर्मदाताईनं तात्यांना जोरदार विरोध केला होता. 3 दिवस उपोषणही केलं होतं. आपल्या निश्चयापासून पांडुरंगही ढळला नव्हता. जे ठरवलं ते पार पाडल्याशिवाय पांडुरंग मागे हटायचा नाही किंवा कोणतंही भावनिक दडपण आणून तो दबून जायचा नाही हे नर्मदालाही या 3 दिवसात कळून चुकलं होतं. लहानपणापासून तिला त्याचा स्वभाव माहीत होता. आठवले घराण्याकडून परंपरेनं त्याच्याकडे आलेली तेजस्विता तिने बघितली होती. त्याच्या मनात सतत चालणारं विचारमंथन तिनं अनुभवलं होतं. पूर्ण विचार केल्यानंतरच त्यानं पाठशाळेत जाण्याचा निर्णय घेतला असणार हेही ती समजून चुकली होती. 3 दिवसात त्याच्या वागण्या बोलण्यात कोणताही डळमळीतपणा तिला दिसला नव्हता. म्हणून अखेर तिनंच नमतं घ्यायचं ठरवलं. त्याच्या तत्वनिष्ठेपुढे तिची भावनिष्ठा उणी पडली होती. त्याच्या मनावर उपोषणाच्या मार्गानं कितीही दबाव आणला तरी तो रोह्याला गेल्याखेरीज राहणार नाही याची पूर्ण जाणीव होऊन तिनं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. 3 दिवस घरात निर्माण झालेला तणाव दूर झाला होता. निश्चिंत मनानं पांडुरंग रोह्याला येऊन दाखल झाला होता. नियमितपणानं त्याची पाठशाळा सुरू झाली होती. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच विद्यार्थ्यांचं धीरगंभीर आवाजात मंत्रपठण सुरू झालं होतं. शुचिर्भूत होऊन सारे विद्यार्थी अंगणात स्थानापन्न झाले होते. त्यांच्या हातांचे पंजे सहजच त्यांच्या गुडघ्यांवर विसावले होते. गुरुजींकडे त्यांचं सारं लक्ष लागून राहिलं होतं. गाडगीळ गुरुजी त्यांच्यासमोरच उच्चासनावर बसले होते. विद्यार्थ्यांना ते नमनाचा श्लोक सांगत होते. गुरुजींनी श्लोक म्हटला आणि विद्यार्थ्यांनी त्यांचं अनुकरण केलं. वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतंजलिं पाणिनिं सूत्रकारंच प्रणतोस्मी मुनित्रयम्. व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाला प्रारंभ करण्यापूर्वी
वार्तिके करणाऱ्या वररुचीला, व्याकरण महाभाष्य लिहिणाऱ्या पतंजलीला आणि व्याकरणसूत्र लिहिणाऱ्या पाणिनीला श्रद्धावंत अंतःकरणानं या श्लोकातून नमन करून पुढील विषयाकडे जाण्याचा परिपाठ होता. कारण व्याकरणशास्त्र आणि त्यावरील महाभाष्य करणाऱ्यांमध्ये या तिघांच्या अधिकाराचं दुसरं कुणीही नव्हतं. पाठशाळेत व्याकरण हा अध्ययनातला प्रमुख विषय होता, पण त्याचबरोबर न्याय, वेदांत, मीमांसा अशा शास्त्रांमधल्या प्राथमिक ग्रंथांचंही शिक्षण यथावकाश दिलं जायचं. शास्त्राध्ययन करताना तात्यांनी व्याकरण आणि न्याय या 2 शास्त्रांना विशेष महत्त्व दिलं होतं. कारण या 2 विषयांच्या सखोल अध्ययनानं बुद्धी प्रखर आणि सतेज बनतेच, शिवाय ती गहन विषय सहज ग्रहण करू शकते, असं त्यांचं मत होतं. संस्कृतमधली अनेक शास्त्रं त्या बळावर आत्मसात करता येतात. अनेक सिद्धांत अल्पशा परिश्रमानं हस्तगत होऊ शकतात. अनेक कठीण विषयात व्याकरणशास्त्राच्या आधारावर प्रवेश करता येतो. कठीण संस्कृत शब्दांची व्युत्पत्ती कळते, हे त्यांनी जाणलं होतं. थोडक्यात न्याय आणि व्याकरण हे 2 विषय म्हणजे सर्व शास्त्रांचा आणि सिद्धांतांचा खजिना उघडणाऱ्या 2 किल्ल्या आहेत, हे तात्यांनी नेमकं हेरलं होतं. म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांना या 2 शास्त्रांचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. व्याकरणशास्त्राच्या अभ्यासाला भट्टोजी दीक्षितांच्या सिद्धांत कौमुदीपासून सुरुवात होई. गुरुजी प्रारंभीच विद्यार्थ्यांना सांगायचे, मुखम व्याकरणम स्मृतम. शरीरात मुखाला जे महत्त्वाचं स्थान आहे, तेच स्थान शास्त्रामध्ये व्याकरणाला आहे. या व्याकरणाचं महत्त्व किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. सुशिक्षित वडील आपल्या मुलाला सांगतात, यद्यपि बहुनाधीशे तथापि पठपुत्र व्याकरणम स्वजन श्वजनो मा भूत सकलम शकलम सकृत शकृत. याचा अर्थ असा आहे, हे वत्सा, तू जीवनात इतर फारसं काही शिकला नाहीस तरी चालेल, पण व्याकरण मात्र शिकायला हवंस, कारण त्यामुळे तुझी भाषा शुद्ध आणि प्रौढ होईल. अशा तऱ्हेनं व्याकरणाच्या अभ्यासाला प्रारंभ व्हायचा. सकाळचं पठण संपलं म्हणजे या विविध शास्त्रांच्या अभ्यासाला सुरुवात व्हायची. प्रतिदिनी सकाळी किंवा संध्याकाळी विद्यार्थ्यांचं धीरगंभीर आवाजातलं पठण कानावर पडायचं, तेव्हा ऐकणाऱ्याला थेट प्राचीनकालीन ऋषींच्या आश्रमात दाखल झाल्याचा भास व्हायचा. इतर विद्यार्थ्यांबरोबर जेव्हा पांडुरंग आचार्यांनी म्हटलेल्या मंत्रांचं, श्लोकांचं पठण करायचा, तेव्हा जणू महर्षी याज्ञवल्कच आपल्या आचार्यांकडे बसून अध्ययन करत आहे असंच कुणालाही वाटायचं. खरोखर आपलं प्राचीनतम गुरुकुल पद्धतीतलं शिक्षण एवढं उज्ज्वल होतं, त्या दैदिप्यमान परंपरेतल्या अध्ययनात एवढा भव्यतम अर्थ सामावला होता, याबद्दलही काहींना आश्चर्य वाटायचं. पाठशाळेवरून जाता येता जे काही शब्द कानावर पडायचे, त्यावरून लोकांच्या मनात अशा प्रकारचे प्रश्न निर्माण व्हायचे. त्या दिवशी पाठशाळेवरून जाताना गांगल आजोबा आणि त्यांचे स्नेही वामनराव यांच्यामध्येही अशा प्रकारचं संभाषण सुरू झालं होतं. वामनराव म्हणाले, वैदिक परंपरेतली पाठशाळा यशस्वीपणानं चालवणं ही गोष्ट तशी अवघड वाटते नाही का? गांगल आजोबा उत्तरले, अवघड तर आहेच, पण वैजनाथ शास्त्री मात्र फार जिद्दी, अतिशय हुशार आहे. लहानपणापासून मी त्याला बघतोय ना. अहो, ही आठवले मंडळी मुळातच तत्वनिष्ठ. लक्ष्मणराव आठवले होते ना, ते सुद्धा अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अखेरपर्यंत कार्य करीत होते. अहो, मी स्वतः ती गोष्ट बघितली आहे. वैजनाथ शास्त्री तसाच. पाठशाळेला विद्यार्थी मिळतील का नाही, मिळाले तर टिकतील का नाही, आणि टिकले तरी सुयोग्य मार्गानं अध्ययन करतील का नाही, अशा शंका मनात न आणता त्यानं ही पाठशाळा सुरू केली आहे. आता बोला. वामनराव लगेच म्हणाले, पण पाठशाळेचा सारा कारभार चालवणं केवढं खर्चिक असेल. कारण विद्यार्थ्यांना इथे विनामूल्य शिक्षण दिलं जातं म्हणे. आमचा भाचा सांगत होता, तो शिकतो ना तिथे. कोण हो? अंबुताईचा मुलगा. बरं, अंबूचा का मुलगा?
अहो ते पेणलाच असतात ना. हो, मुलगा गोविंदा एकटा इथे असतो. तो सांगत होता. जेवण खाणंही विनामूल्य असतं म्हणून. म्हणून म्हटलं, असा खर्चिक कारभार चालवायचा म्हणजे. पांडुरंगाला पाठशाळेचे स्वतंत्र शिक्षण देणं तात्यांना खरोखरच परवडण्याजोगं नव्हतं. वर्षाकाठी तेव्हा त्यांची 10 रुपयांची सुद्धा बचत होत नसे. तरीही मोठ्या जिद्दीनं आपल्या असामान्य बुद्धीच्या सुपुत्रासाठी त्यांनी पाठशाळा सुरू केली होती. वामनरावच पुढे म्हणाले, आजकाल असलं पाठशाळेचं शिक्षण देणं म्हणजे मागासलेचपणाचं लक्षण नाही का? झटपट शिकून नोकरीला लागण्याचा हा काळ. आणि तल्लख बुद्धीचा मुलगा असेल तर तर विलायतेला धाडून बालिस्टर करावं. दोघेही चालत चालत आठवल्यांच्या घरावरून पुढे मेहेंदळे हायस्कूलपाशी आले होते. तिथल्या एका दगडावर हातातल्या काठ्या आपटून दोघेही माघारी फिरले. मगाचा धागा पकडून वामनराव म्हणाले, आमचा एक पुतण्या आहे, पुण्याला असतो. तो गेला ना विलायतेला बालिस्टर व्हायला. फार हुशार. हा गोविंदा सुद्धा हुशार, पण इथे हे पाठशाळेचं शिक्षण घेतो. त्या काळी सामान्यतः लोकांचा पाठशाळेकडे बघण्याचा असाच दृष्टिकोन असायचा. परंतु तात्यांना मात्र भारताच्या या प्राचीन वैदिक शिक्षणाचं महत्त्व तेव्हाच समजून चुकलं होतं. ते भव्यतम शिक्षण घेणं हे त्यांच्या दृष्टीने पुढारलेपणाचं लक्षण होतं. म्हणूनच त्यांनी पांडुरंगासाठी पाठशाळेचा पाया घातला होता. पाठशाळेचं नामकरण त्यांनी सरस्वती संस्कृत पाठशाळा असं केलं होतं. त्यांच्या मातोश्रीचं नाव सरस्वती, विद्येची देवताही सरस्वती. म्हणूनच अशा दुहेरी नात्यानं त्यांनी हा समसमा संयोग साधला होता. इसवी सन 1934 सालच्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर त्यांनी रोह्याला या सरस्वती संस्कृत पाठशाळेची प्रस्थापना केली होती. ज्या सुदिनी आपट्यांच्या पानांच्या रूपानं सोनं लुटण्यात येतं, त्याच सुदिनी तात्यांनी तपोवन शिक्षण पद्धतीच्या रूपानं हे सुवर्ण ज्ञान लुटायला प्रारंभ केला होता. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.